जे काही मेडिकल स्टोर्सवर उपलब्ध आहेत तेच फक्त FDA अप्रूव्हल असतात। अदरवाईज तुम्ही कोणत्याही ऑनलाईन साईटवर जासाल किंवा प्रोनोग्राफी साईटवर जासाल, जे काही इन्स्ट्रुमेंट असतात मग दोघांची आपली इच्छा कमी होऊन जाते, आपली फ्रिक्वेन्सी कमी होऊन जाते। ती रिलॅक्सेशन झाल्यानंतर मग तुम्ही आपलं जर स्ट्रोकिंग केलं तर अशा पेशंटला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनच्या ट्रीटमेंटला ॲज अ अल्टरनेटिव्ह थेरपी म्हणून मी केव्हा पुरुषाचं वय 65 आहे, पत्नीचं वय 60 आहे, दोघांनाही ऑर्गॅझम पाहिजे, दोघांनाही म्हणजे एन्जॉयमेंट पाहिजे, दोघांना पण त्याच्यातून सॅटिस्फॅक्शन पाहिजे। नमस्कार मित्रांनो, तुमचं सेक्शुअल लाईफ चांगलं बेटर आणि चांगलं सॅटिस्फॅक्शन देण्यासाठी काही आता FDA अप्रूव्हल सेक्स टॉईज आपल्या मेडिकल स्टोर्सवर उपलब्ध आहेत। आणि तुम्हाला सांगतो मी, जे काही मेडिकल स्टोर्सवर उपलब्ध आहेत तेच फक्त FDA अप्रूव्हल असतात। अदरवाईज तुम्ही कोणत्याही ऑनलाईन साईटवर जासाल किंवा प्रोनोग्राफी साईटवर जासाल, जे काही इन्स्ट्रुमेंट असतात ते FDA अप्रूव्हल नसतात। म्हणून ते जर तुम्ही यूज करत असाल तर नक्कीच तुम्हाला केव्हा तुमचं सेक्शुअल लाईफ नक्कीच धोकादायक होऊ शकतं। पण जर FDA अप्रूव्हल सेक्स टॉईज प्लेजर देण्यासाठी जर अवेलेबल असतील आणि कोणते अवेलेबल आहेत त्याच्याच विषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे। जसं की माझ्या क्लिनिकला मी सगळ्या लोकांना हे ॲडवाईस करतो, ही आहे व्हायब्रेटिंग रिंग। आता ही व्हायब्रेटिंग रिंग काय करतं, याचे काय बेनिफिट तुम्ही तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये घेऊ शकता, याच्याबद्दल आपण डिटेल या व्हिडिओद्वारा चर्चा करूया। मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश, ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करीत आहे किंवा सेक्स एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करीत आहे। खरोखर मित्रांनो, हा जर माझा प्रयत्न आवडला असेल तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून यूट्यूबचं अल्गोरिदम आहे ते जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना दाखवेल। आणि खरोखर माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा, तर नक्कीच तुम्हाला त्याचा बेनिफिट होऊ शकतो। तर मित्रांनो, चला तर आजच्या व्हिडिओला चालू करूया। आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आहे व्हायब्रेटिंग रिंगबद्दल। आता बऱ्याच लोकांना कल्पना नसते की आपल्या सेक्शुअल लाईफमध्ये जोपर्यंत आपण काही बदल घडवून आणत नाही किंवा चेंजेस करत नाही तोपर्यंत ते आपलं सेक्शुअल लाईफ थोडंसं कंटाळवाणं होऊ शकतो। त्याच्यामध्ये काय आहे, आपला इंटरेस्ट कमी होत जातो, मग दोघांची आपली इच्छा कमी होऊन जाते, आपली फ्रिक्वेन्सी कमी होऊन जाते आणि हळूहळू ती वयाच्या 40-45ला संपून जाते। तर असं न करता आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये नेहमी थ्रिल ठेवण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी, कारण की लैंगिक आयुष्य हे सगळ्यांनीच चांगलं उपभोगायचं असतं, त्याच्यातून आनंद मिळवायचा असतो, दोघांनी एक दुसऱ्याला चांगलं सॅटिस्फॅक्शन करायचं असतं, हा त्याच्या पाठीमागचं एक आपलं नक्कीच कर्तव्य असतं। तर मित्रांनो, जे माझ्याकडे व्हायब्रेटिंग रिंग आलेली आहे, ही व्हायब्रेटिंग रिंग अतिउत्तम आहे। आता कोणत्या पेशंटला मी ॲडवाईस करतो ते पण तुम्हाला सांगतो की जे यंग कपल असतात, यंग कपलना काय असतं की बऱ्याच वेळा त्यांना आहे ना मल्टिपल करायचं असतं, मल्टिपल ऑर्गॅझम देण्याची त्यांची एक म्हणजे सवय असते। कारण की एका ऑर्गॅझममुळं यंग एजमध्ये केव्हा सॅटिस्फॅक्शन होत नाही किंवा आपल्या पार्टनरला अजून करावं असं वाटतं, आणि तेव्हा त्यांना ही रिंग ॲडवाईस करतो। कारण की जर ही रिंग जर वापरली, पहिले तुम्ही नॉर्मल इंटरकोर्स केला, नंतर सेकंड टाईमला तुमचा अजून मूड झाला आणि ही रिंग तुम्ही घातली तर या व्हायब्रेशनमुळं तुम्हाला अजून चांगलं प्रॉपर इरेक्शन येऊ शकतं। आणि जेव्हा तुम्ही फक्त इन्सर्ट करायचं आणि पोटाच्या प्रेशरने हे पूर्ण आपल्या क्लायट्रिस ग्रंथीला आपलं प्रेस झालं पाहिजे, आणि त्या क्लायट्रिस ग्रंथीला स्टिम्युलेशन दिल्यामुळं आपल्या पार्टनरला नक्कीच खूप चांगल्या म्हणजे स्टिम्युलेशन भेटतात आणि त्यांना खूप चांगलं ऑर्गॅझम भेटतं। तर मल्टिपल ऑर्गॅझम देण्यासाठी मी यंग एजमध्ये पण ही ॲडवाईस करतो। आणि याच्यामध्ये एक खासियत काय आहे की हे जे रिमोट आहे तुमच्या पार्टनरच्या हातामध्ये आहे, जसं ती मोड बदलेल तर 8 मोड याच्यामध्ये असतात, तर 8 मोड त्यांना भेटू शकतात। 8 मोड म्हणजे प्रत्येक वेळा ती बटन दाबेल तर याचं मोड चेंज होत राहील, समजलं तुम्हाला? तर हे चार्जेबल आहे, याचं कोणतेही दुष्परिणाम नाही, वॉशेबल आहे, तर तुम्ही केव्हाही म्हणजे मल्टिपल टाईम हे वापरू शकता। दुसरी गोष्ट मी कोणाला ॲडवाईस करतो की ज्या लोकांना खूपच म्हणजे प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन, अर्ली इजॅक्युलेशनचा त्रास आहे, की आता माझ्याकडे काही पेशंट येतात, डॉक्टर साहेब मी फक्त 1 किंवा 2 किंवा 4 स्ट्रोक मारले तर माझं इजॅक्युलेशन होऊन जातं आणि त्याच्यामुळं माझ्या पार्टनरचं सॅटिस्फॅक्शन होत नाही, ती दिवसभर चिडचिडपणा करते आणि त्याच्यामुळे ती नेहमी नाराज राहते आणि सेकंड टाईमला मला कॉपरेट करत नाही किंवा तयार होत नाही, असं बऱ्याच लोकांबरोबर घडतं। हे मला पण माहिती आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे। तर असं जर तुमच्याबरोबर होत असेल तर हे व्हायब्रेटिंग रिंग तुम्ही इन्सर्ट करायची, फक्त आणि फक्त तुम्ही तुमचं इंद्रिय इन्सर्ट करून ठेवायचं आणि पोटाच्या प्रेशरने तुम्हाला फक्त एक क्लायट्रिस ग्रंथीवर ठेवायचं आणि तिला पूर्ण चांगलं ऑर्गॅझम आणि स्टिम्युलेशन आल्यानंतर
ती रिलॅक्सेशन झाल्यानंतर मग तुम्ही आपलं जर स्ट्रोकिंग केलं तर नक्कीच तिचं काही ऑब्जेक्शन राहणार नाही, कारण तिला पण ऑर्गेझम आलेलं आहे आणि तुमचं इजॅक्युलेशन झालेलं आहे तर तुम्हाला पण ऑर्गेझम आलेलं आहे. तर अशा पेशंटला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनच्या ट्रीटमेंटला ॲज अ अल्टरनेटिव्ह थेरपी म्हणून मी केव्हा केव्हा हे मतलब व्हायब्रेटिंग रिंग ॲडवाईस करतो. तिसरी गोष्ट, काही खूप म्हणजे 60-70 वर्षाचे लोक असतात ज्यांना प्रॉपर इरेक्शन येत नाही किंवा त्यांच्या पार्टनरला खूप योनिमार्ग कोरडा असल्यामुळं त्यांना प्रॉपर स्टिम्युलेशन मिळत नाही, ऑर्गॅझम येत नाही. तर अशा वेळेला काय असतं की पुरुषाचं वय 65 आहे, पत्नीचं वय 60 आहे, दोघांनाही ऑर्गॅझम पाहिजे, दोघांनाही म्हणजे एन्जॉयमेंट पाहिजे, दोघांना पण त्याच्यातून सॅटिस्फॅक्शन पाहिजे. तेव्हा मी रिंग ॲडवाईस त्यांना करतो की काय करायचं की तुम्ही फक्त इंद्रियामध्ये ही रिंग टाकायची. या व्हायब्रेशनमुळे त्यांना इरेक्शन येतं आणि हे तुमच्या पार्टनरच्या योनिमार्गामध्ये आपलं इंद्रिय टाकायचं आणि पोटाचा प्रेशर देऊन याला क्लॅटरिस ग्रंथीला स्टिम्युलेट करायचं. तर नक्कीच तिचा ओलावा पण वाढतो, तिला ऑर्गॅझम पण येतं आणि तिला ऑर्गॅझम आल्यामुळं किंवा काही सेक्सी बोलल्यानंतर, सेक्सी इरोटिक टॉक केल्यानंतर तुम्हाला पण थोडं इरेक्शन येण्यासाठी मदत होते. आणि मग तुम्ही जर प्रॉपर इंटरकोर्स केलं तर वयाच्या 65-70व्या वर्षी पण तुम्ही व्हायब्रेटिंग रिंग वापरून नक्कीच एन्जॉयमेंट करू शकता. तर मित्रांनो, ही चार्जेबल आहे, वॉशेबल आहे. एक रिंग घेतलं मला वाटतं 1-2 वर्ष पण चालू शकते. खूप चांगली स्टडी रिंग आहे, FDA मान्यता प्राप्त आहे. FDA म्हणजे मी तुम्हाला इन्स्ट्रुमेंटबद्दल सांगणारच नाही, जे FDAने त्याला परमिशन दिलेलं नाही. ते आपले म्हणजे घातक असतात किंवा साईड इफेक्ट देणारे असतात. याचा कोणताही दुष्परिणाम नाही. हे जर पाहिजे असेल तर माझ्या क्लिनिकला पण अवेलेबल आहे आणि माझ्या ऑनलाईन स्टोअरला पण अवेलेबल आहे. तुम्ही केव्हाही याची मागणी करून माझ्याकडून घर बसल्या मागू शकता आणि एन्जॉयमेंट करू शकता. तर मित्रांनो, सेक्च्युअल लाईफमध्ये जोपर्यंत तुम्ही काही बदल घडवून आणत नाही, तुमच्या सेक्च्युअल लाईफमध्ये थ्रिल ठेवत नाही, तोपर्यंत तुम्हाला सेक्च्युअल लाईफ हे लाँग लास्टिंग ठेवताच येणार नाही. धन्यवाद मित्रांनो.